अध्यात्मज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा। जी पवित्र नाही अर्थाची अपवित्रतेचं मूर्तिमंत उदाहरण ती आली, महालक्ष्मीचा वेश परिधान केला, हातामध्ये कमळ वगैरे घेऊन असे डुलत 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 छोटे छोटे पदन्यास करत आली। त्या यशोदेच्या महालाच्या दरवाजात जाऊन उभी राहिली। रक्षक दारावर होते, रक्षकांना वाटलं महालक्ष्मी आलेली, कशाला अडवा, परमिशन घेण्याचा प्रश्नच नव्हता। समोर नुसतं कटाक्ष टाकल्यावर त्या दोघांनी असा रस्ता दिला, आत प्रवेश केला, हाक मारली, यशोदे। यशोदेनं विचार केला, मी गावची पाटली, मला एकी नावानं हाक मारणारी कोण, कोण ग तू? म्हणे मी तुझी बहीण। कोणती बहीण? मावस बहीण। ती म्हणे मावशी नाही, आत्ते बहीण, आत्या नाही, काके बहीण, काके नाही, चुलत बहीण, चुलताच नाही। अगं आहेस कोण? अगं मी कोणी का असेना तुझी बहीण आहे, लक्षात ठेव। मला आंध्र प्रदेशात दिलं कळलं, तुला इकडं गोकुळ वृंदावनात तुला मूल झालं हे मला नेटवर कळालं, म्हणून मी आले तुम्हाला छोट सुद्धा माहिती कळवली। उडत उडत कळलं अपडेट, म्हणून इथपर्यंत आले, चौकशा करायला भाराभर आलो। कुठे तुझं मूल, कसलंय, काळ का गोर, खुजर ठेवणं कसलंय, दाखव तरी। यशोदेनं सांगितलं ते झोपलंय। यशोदेला इच्छा नव्हती असं अपरिचित व्यक्तीकडे आपलं मूल देत जाऊ नये, होय। आणि मग यशोदेने काही सांगितलं, पण ते मूल रडायला लागलं। त्यानं विचार केला, झोपलंय म्हणजे मी काही झोपायला आलेलो नाही इथं, आणि पहिलेही भवानीला गेलं, याचा पडशा आता नाही पडला तर जीवनभर नाट लागेल। मग भगवान रडायला लागले, रडू लागल्याबरोबर ती पुतना यशोदेला न कळवता सरळच त्या प्रसूती गृहात गेली, त्या मुलाला उचललं आणि दूध पाजवू लागले। दूध पाजवत असताना त्यात विषयी भरलेलं होतं। भगवंतानं डोळे झाकले, किर्लोस्कर पंप जसा पाणी खेचतो तसं भगवंतानं दूध तर खेचलंच, शरीरातले सप्त धातूचं आकर्षण केलं। उगीच कृष्ण नाव ठेवलं नव्हतं, कृष्ण कर्षती म्हणजे खेचणे, ओढणे, त्याच्या नावातलं धातू आहे, त्यानं तो सात आणि मग त्या शरीरातले सप्त धातू खेचलं, ती सोड सोड म्हणायला लागली। भगवंतानं प्राण अपान व्यान उदान समान हे पंच प्राण खेचू लागल्याबरोबर शरीर शुष्क झालं, सोड मुंच मुंच म्हणायला लागली। भगवान म्हणू लागले, पुतणे मी पहिल्यांदा पकडत नाही, पकडल्यावर मुक्त केल्याशिवाय सोडत नाही, आता तुला मुक्त करूनच सोडणार। भगवंतानं पंच प्राण खेचले, 250 फूट लांबीचं तिचं धूळ पडलं। महाराज, राक्षसाचं शरीर अवढव्य असतं, ते काही लहान नसतं, असं आहे। ते एवढं मोठं लांबलचक चिता रचली, त्या चितेवर सर्व गोपाळ चिंता करायला लागले, एवढं मोठं अजस्र धूळ पण जाळायचं कसं, कसं चिता रचायची। एका छोट्या गोपाळाला सांगितलं, चिंता करू नका, कुऱ्हाडी तलवार घेऊन या, तुकडे करायचे। तिचे असे छोटे छोटे तुकडे केले, चितेवर ठेवलं आणि पेटवून दिलं। गोपाल कृष्ण भगवान पुतना गेली। गेल्यानंतर मग पुन्हा एक महाबळ नावाचा राक्षस, त्याचं नावच होतं महाबळ, महान बळ असलेला। पण त्यानं विचार केला, राक्षस वेशात गेल्यानंतर भगवान ठार करतोय, आपण ब्राह्मण वेशात जाऊ, किमान जीवदान तरी देईल। मग त्यानं एका ज्योतिषाचं रूप धारण केलं, बनावट ज्योतिषी बनला आणि आला। पंचांतर नव्हतंच त्याच्याकडे, पण पंचांग वेगवेगळ्या वर्तपत्रांचं बनवलं, लोकमत, एकमत, पुढारी, सांज पाखरू, फुल पाखरू असे वेगवेगळे एकत्र करून असं ते बनवलं, काकेत घालून आला। यशोदेला सांगितलं, मी मुलाचं भविष्य सांगायला आलो। यशोदा म्हणे, माझ्या मुलाचं भविष्य सांगून झालंय नाही, पण ते म्हातारा गर्गाचार्य त्याचं गणित चुकत असतं, मिस्टेक होतं, मी तरुण आहे, माझं गणित चांगलं आहे, बरं ठीक आहे सांगा। त्यानं जसं सांगितलं तसं यानंही सांगितलं, पण शेवटी सांगितलं, हे मूल नक्षत्रावर जन्मले, पूर्ण घराण्याचा नाश करणारे, हेही खरंच होतं, कारण त्यानं पुढे तेच केलं। आणि मग यशोदेनं विचारलं, मग यावर उपाय काय? एकच उपाय, 10 फूट खड्डा करून त्या मुलाला त्यात टाकून बुजवून टाक। हा मात्र अघोरी उपाय पाहिल्यानंतर मग मात्र भगवान चिडले। भगवंतानं घरातल्या सर्व वस्तूंना आदेश दिला, त्याचं सामर्थ्य उपनिषदकार वर्णन करतात।
भयादस्याग्नि सपति भयात्पति सूर्य भयातींद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमा. अशी ज्याची सतत परमात्मा त्यानं घरातल्या वस्तूंना आदेश दिल्यावर घरामध्ये जेवढे काही त्या पाकगृहात वस्तू होत्या त्या सर्वच उठून त्या भटजीचं स्वागत करायला निघाल्या. सर्वप्रथम तो खलबता निघाला. तिथून जो असा खलबता उचलला तो वर गेला, तो असा उलटा होता. वर गेला आणि वरून जोरात जाऊन त्यानं पालता असं टोपी सारखं डोक्यात बसले. दंड नादळ आ केल्याबरोबर त्या खलबत्यामध्ये एक असतो ना, त्याला काय म्हणतात, ते तोंडात येऊन बसलं. आ केल्याबरोबर टोपी सारखं ते फिट बसलं. आ केलं की ते तोंडात, म्हणजे ओरडणंही बंद. मग कुणाच्या पाटावर भटजी बसला होता त्या पाटानं खालूनच उचलून वर नेऊन आदळलं. कशाला? स्लॅबला. आणि दुसरा पाठ जो होता त्यानं जोरात लांब जाऊन पाठीवर मार दिल्यावर ही पाठ मोकळी झाली त्याची. विटंबिला भटा ओरडायला लागला. तो आई आई भगवान म्हणले आता आई नाही काही नाही. आता चल घरामध्ये जेवढे काही साहित्य होते त्या यशोदेच्या पाकगृहामध्ये त्या सर्व वस्तूंना उलटणे बेलणे लाटणं पोळपाट वाट्या तांबे काय काय होतं ते सगळं येऊन प्रत्येकाने यथेच्छ मार द्यायला सुरू केला. भटजी बाहेर पडला. कसा तरी रस्त्यामध्ये बऱ्याचशा दगडा विट्याच्या घराच्या भिंती त्यांनी मार दिला. एका शेतामध्ये त्या ठिकाणी अशा बाजा होत्या शेतकऱ्याच्या, अशा सोडलेल्या रात्रीच्या जागलवरल्या. त्या बाजा म्हणू लागल्या भटजी बुवा थांबा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. दोन्हीकडून अशा बाजा आल्या. भटजीला आलिंगन दिलं आणि आलिंगन घेऊन झालं की जाताना ते रिकामे गेला नाही, धोतर घेऊन गेला. भटजी तसाच पळत सुटला. जानवे तुटले पंचांग फाटले आणि धोतर गळाले. टिंब टिंब विठाला. तो कंसासमोर जाऊन उभा राहिला. मोठ्याने म्हणू लागला कंस महाराज ते मूल सामान्य नाही, फार भयंकर आहे. देवाचा देव आहे, आदिदेव आहे, परमात्मा आहे. पंचारती करा, त्याचा जप करा, आरती उतारा. कंस म्हणू लागला अरे कोण आहे तिकडे? ॲम्ब्युलन्स बोलवा. ते मॅड झाले, त्याला एरवाड्याला पाठवा. खरं म्हणजे ते मॅड झालं होतं का शाणवून आलं होतं? शाणवून आलं होतं. पण जगात असं वाईट स्थिती आहे, जे शाणवून येतं त्याला पॅकअप करून पाठवलं जातं. वेड म्हणून ते अद्यापही तिथे वाट पाहते महाबळ येरवाड्या. लक्षात घ्या, त्याची सुटका अद्यापही झाली नाही. तो अशी फजिती झाली महाबळाची. त्यानंतर अगासुर तृणासुर व्याघ्रासुर असे कितीतरी राक्षस आले. या सर्व राक्षसांचा भगवंतानं कुठल्याही शस्त्राशिवाय अस्त्राशिवाय नाश केला. नाश केल्यानंतर भगवंताला भूक लागली. भगवान राधेच्या घरी गेले. राधेनं भगवंताचं स्वागत केलं. भगवंताला सुंदरपैकी प्युअर दुधातली बासुंदी प्यायला दिली. उत्तम पैकी लोणचं, नंबर 1 लोणचं नाही, क्षमस्व, लोणी खायला दिलं. आणि ते लोणी वगैरे खाऊन झालं. इकडे यशोदा फिरू लागली दारोदार. माझा कृष्ण देखील का कोणीतरी सांगा हाती घेऊन मूल अंगणी रागदारे मी सार्वित होते सोल कैशी मुलकडी. यशोदेला प्रश्न केला काही लोकांनी की आहे कसे तुमचं बाळ? यशोदेने सांगितलं माथा शोभे पिंपळ पान मेघ वरडाई साधान त्याला म्हणती श्री भगवान योगी ज्ञान विश्रांती. ठीक आहे. यशोदा सर्वत्र फिरली. मोठं गाव होतं लाड सांगली सारखं ते गोकुळ. आणि मग काही सापडला नाही. शेवटी एका गल्लीतून भगवान येत असलेले दिसले. यशोदेने विचारलं काय रे कुठे गेला होता? भगवंतानं सांगितलं आई राधेच्या घरी गेलो होतो. कशाला गेला?
लोणी खायला गेलो होतो. अगं पण आपल्या घरी काही कमी आहे का, तू का गेलास तिकडे? कृष्णानं असं खमंग उत्तर दिलं. कृष्ण म्हणे, आई आपल्या घरी भरपूर आहे, पण तुझ्या हाताला द्यायची सवय नाही. हट मुडद्या म्हटले, चल तुला आत्ता बनवून देते. घरी नेलं, शिळ लोणी खायला दिलं. भगवान चिडले, तिथे भांडे वगैरे फोडून टाकले. त्याचा असा प्रचंड ताप पाहून बाहेरच्यांना ताप, घरच्यांना ताप, कारण गाराणे गोपी येऊन सांगतच होते, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके ओतवले, दया दुधाते रक्षिले, उलंडले ताकाते. नाही का? काही गोपी तर इतक्या त्रस्त झाल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. पहिली आली धावत, येणे गमाई काय केली मात, मुखासी मुख चुंबित. मोठा महा गुरु होता तो कृष्ण परमात्मा. खेळतो येण्याची, खेळावा नटतो येण्याची असा परमात्मा. यशोदेला शेवटी यशोदा नाही आले पाणी. कृष्णा तुझ्या खोड्यानं मात्र सर्व जग त्रस्त झालं, मलाही खूप त्रास होतो, तो आता इथं राहू, तो आता वनात. भगवंताची सर्व तयारी केली, भगवंताला वनात पाठवलं. खेळ खेळले आणि हे खेळ खेळून सर्व गोपाळ दमले. नाही का? दमल्यानंतर गोपाळाला भगवान म्हणू लागले, ठीक आहे नको खेळ तर नको, खांदी भार कोटी भूत काय खेळायचे सुख. नाही का? असं खेळणं त्या ठिकाणी मोडलं. मग भगवंतानं सांगितलं, आता एकच करू, चला वळवू गाई, चला वळवू गाई, चला वळवू गाई, आपण जेवण करूया. नका? मोठा शास्त्रार्थ लक्षात द्या या प्रत्येक गोष्टीमध्ये. भगवान परमात्म्यानं लहान मोठा, गरीब श्रीमंत, विद्वान वगैरे असा कुठलाही भेदाभेद ठेवला नाही. सर्व गोपाळांना एकत्र केलं, कमळाच्या आकारानं बसवलं. पहिल्यांदा गायींची वळती केली. गायींची वळती अवश्य केली पाहिजे. गायी म्हणजे इंद्रिय, आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावी, ती आवरावी, असा त्यातून बोध दिला. असा परमात्मा त्या ठिकाणी सर्व गोपाळांना एकत्र बसवलं, कमळाच्या आकाराने बसवलं. मला हा इथला जो श्लोक आहे हा म्हणण्यापूर्वी काही दोन शब्द बोलायचे, कारण पुन्हा वेळ मिळेल न मिळेल, राहून जाऊ शकतं एखाद्या वेळेस अनावधानानं. या ठिकाणी जमलेल्या सर्व माता, बंधू, भगिनी, ज्यांनी ज्यांनी या उत्सवामध्ये, ज्यांनी म्हणण्यापेक्षा सर्वांनीच यात हातभार लावला, कौतुक करावं तितकं थोडं आहे. मी सकाळपासून पाहतो आदरणीय हरिभक्ती परायण भगवानजी महाराज सकाळपासून सुवर्णाचे मणी, सुवर्णाचे मणी म्हणतात. सुवर्णाचे मणी काय, तुम्ही सर्व सुवर्णच आहात, आपण सर्व स्वर्ण आहोत. आणि असं तसं नाही, 100 नंबरी सोनं आहे. नाही का? अस्सल भाव आपल्या अंतःकरणामधला आपण समर्पण केलाय. हा भाव आपण समर्पण केला. इथे येऊन बऱ्याचशा गोष्टींचा आपण ज्ञान घेतलं, भक्ती घेतली, वैराग्य घेतलं, या सर्व गोष्टी घेतल्या. एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव, एवढा अवाढव्य खर्च वगैरे, याला सर्वांनी आपापल्या परीने भरपूर हातभार लावला. अशा सर्वांचं कौतुक, विशेषतः भगवानजी महाराजांचं कौतुक. आपल्या गावातील अजून जी सर्व तरुण, सर्व कन्या, माता, बंधू, भगिनी, इथं सर्वांनी वेळ दिला. आमचे सर्व गुणीजन मंडळ, मला आता भरपूर महाराजांचे नाव माहित नाही, एक फक्त गंभीर महाराज एवढं नाव लक्षात आहे, इकडे आहेत. नाही का? मिस्टेक होते, महाराजकडे मी पाहतोय तिकडे, काय हरकत नाही, ते माझ्या मागून आहेत, भिवू नका, मी पाठीशी आहे म्हणतात, हरकत नाही. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मी पहिल्या दिवसापासून मला महाराज इथले फोटो पाठवतात, तुमच्या प्रत्येक फोटोला मी लाईक केले, लक्षात घ्या. असं सर्वांनाच, सर्वांचंच कौतुक असं आहे. मला विशेषतः एक आवर्जून बाबांची कौतुकाची अशी जाणवली इथं.
आपल्याच गावचे सुपुत्र असलेले श्री हरिभक्ती परायण. आता इथं या मंडपात श्री हरिभक्ती परायण म्हणतोय कारण इथला तो प्रघात आहे, पण विद्यापीठात आपलं खूप मोठी पोस्टिंग आहे नाही का. ते उपकुल संचालक पदावर विराजमान आहे, त्यांचं PhD झालेलं आहे. या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस असू शकतो अशी यत्किंची सुद्धा कल्पना नव्हती. मोठं मला आश्चर्य वाटलं आणि विशेषतः निरभिमान वृत्ती. साधं BA पास झालं काटावर तर ते झेंडा फडकावत नाही का, पण एवढं मोठं ज्ञानाचा सागर या ठिकाणी डॉक्टर श्री पंजाबराव, त्यांचं नावही मोठं सुंदर आहे पंजाब नाही का. पंजाबराव कडुळ साहेब डॉक्टर आहेत, त्यांचे कितीतरी मोठमोठ्या पदवी आहेत. एवढा मोठा माणूस, त्यांची भेट झाली, त्यांच्याकडून मला बऱ्याचशा ज्ञानाच्या गोष्टी शिकता आल्या. माझं मला धन्य वाटतं, कारण गुरुवारी शास्त्री महाराज सुद्धा सांगायचे की असं लहानात तर निश्चितच वावरावं, पण मोठ्यांचा शोध घेतला पाहिजे. कारण जी मोठी माणसं असतात ती कधीच मी मोठे असं दाखवत नसतात. खुज्या माणसाला मोठं दाखवायची काय असते, हौस असते, जी खुद असते ती सँडल घालत नाही का, अजून उचला हाय हिलचे सँडल घालून ठेवलं, पण जे उंचच आहे त्याला काही गरज नसते, ते उंचच आहे. ज्ञानाची उंची असते गाठलेली. असं मोठं व्यक्तिमत्व मला महाराज माहीत नव्हतं. तुमच्या गावचे वैभव आहे, भगवानजी महाराजांचं कौतुक आहे की असे सर्व रत्न आपल्या गावामध्ये आपण एकत्रित आणले. सर्वांचंच कौतुक करतो. या साहेबांसारखं इथल्या तरुण मंडळीनं त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, मोठ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे. नुसतं पोलीस भरती कुठं काही असे छोट्याशा याच्यात बसून काढून मोठमोठ्या पदावर गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आज ज्या सामाजिक समस्या आहेत विशेषतः समाजामध्ये, जसं गाव शौचालय समृद्ध झालं पाहिजे नाही का. मोठं दुर्दैव वाटतं, आम्ही गावगाव फिरतो, विशेषतः रात्रीच्या वेळेला आमच्या माता भगिनी रस्त्यावर त्यांना किती कसरत तारेची करावी लागते. आज आम्ही 10-10 हजाराच्या साड्यासाठी हट्ट करतो मालकाकडे, मला काश्मीरी शालू आणा, पंजाबी ड्रेस आणा, कुठे आणखी बनारसी शालू आणा 10 हजाराचा 25 हजाराचा. माणसं सुद्धा 25-25, 50-50 हजाराचा मोबाईल घेऊन फिरतात, पण 10 हजाराचं शौचालय बांधत नाही. घराची लाज रस्त्यावर आणू नये. आपण आपली इज्जत सांभाळली पाहिजे. गाव शौचालय युक्त झालं पाहिजे, शौचालय मुक्त असं नाही. आता तो दुसरा शब्द थोडासा ग्राम्य म्हणून मी वापरत नाही, हगंदारी मुक्त अभियान, तो थोडासा ग्राम्य आहे, पण शौचालयानं युक्त असावं असं मुलींनी विशेषतः इथं बसलेल्या ज्या माता, विशेषतः ज्या कन्या आहेत कुमारी, त्यांनी असं ठरवलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही, देणार नाही, आणि शौचालय असल्याशिवाय सुपारी फोडायला सुद्धा लावणार नाही. टाळ्या वाजवा. इकडे नका वाजवू, इकडे गरज नाही असं आहे. अहो, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातली कसली दुर्घटना भयंकर घडली. एका मुलीनं हुंडा द्यायला नसल्यामुळं भयंकर दुष्काळी परिस्थिती, त्या मुलीनं लग्न जमलं नाही, त्या हुंड्यामुळं आपला जीव दिला. महाराज, हे प्राण काही पुन्हा पुन्हा येत नसतात. एक वेळ आपण सोन्यासाठी हट्ट धरू नका. अंगावर 10 नव्हे 50 किलो जरी सोनं मागवलं तर चोराच्या कचाट्यात सापडल्यावर महाराजशिवाय काही मिळणार नाही. पण एक वेळ आपण सोन्याचा हट्ट करण्यापेक्षा, भारी साडीचा हट्ट करण्यापेक्षा, गाडीचा हट्ट करण्यापेक्षा, महाडीचा हट्ट करण्यापेक्षा कशाचा हट्ट केला पाहिजे? आवाज सुद्धा येत नाही, शौचालयाचा असा निर्धार केला पाहिजे या पावन पर्व काळावर की आमचं लाड सांगवी गाव शौचालय युक्त झालं पाहिजे नाही का. हुंडा ही प्रथा आम्ही मोडून काढू असं या सामाजिक उपक्रमाचा आपण जाणीव ठेवली पाहिजे. या अशा उत्सवातून हा संदेश, अहो सरकार माणसं नियुक्त करते, घरोघर पाठवते, कोणी त्याला प्रतिसाद देत नाही. इथं ऐकते भाविक उपलब्ध असतात आणि ऐकतात.
असं आहे. म्हणून ही खूप गोष्ट गांभीर्यानं घ्या, या गोष्टीचं आपण पालन करावं असं सर्वांना सांगतो आणि माझ्या पहिल्या विषयाकडे वळतो. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यानं सर्व गोपाळांना आपल्या जवळ बोलावलं, कमलाच्या आकारानं बसवलं. पूज्यपाद शुकाचार्य वर्णन करतात, बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रुन कवलं दत्फलान्यंकुशो तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासेन कर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भोजे यज्ञ भोगभाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय. अशा पद्धतीने भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यानं गोपाळांना काला दिला. आपणाला या ठिकाणी स्वर्ण महोत्सवाच्या निमित्तानं गुरुवर्य शास्त्री महाराज, गुरुवर्य माणिकबाबा सिंदीकर यांच्या या परंपरेप्रमाणे आपणाला तो इथे काल्याचा प्रसाद प्राप्त होतोय. इथे आमचे सर्व आदरणीय वंदनीय अशी पूजनीय मंडळी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मग आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य शास्त्री महाराजांचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु शिष्योत्तम आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नामदेव महाराज अंबाजोगाईकर मी म्हणतो वाहेगावकर, ते त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. सर्वांना तो प्रसाद जाग्यावर मिळेल, कोणीही काही करू नये, शांततेनं. आता काल्याचा अभंग म्हटला जाईल आणि दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वरा हे बघा, 2 मिनिटात मी तुम्हाला पुढचं शेड्यूल सांगतो. दहीहंडी फुटेल, या ठिकाणी महाराजांचं पूजन होईल. पूजन झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची पुढची रूपरेषा सांगून अक्षता मिळाला का सर्वांना? नवरदेव नवरी या ठिकाणी येतील, तोपर्यंत आरती होईल. आरतीच्या याच्यातच नवरदेव नवरी इकडे येतील आणि या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होईल आणि मग नंतर महाप्रसाद या ठिकाणी होईल.